हॅलो बेटा, लेट अस सी क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलं आहे, डॉक्टर्स यूज स्टेथोस्कोप टू हिअर द साऊंड प्रोड्यूस्ड ड्युरिंग ईच कार्डियक सायकल. द सेकंड साऊंड वी हिअर इज. ओके, तर आपल्याला इथे विचारलं आहे की स्टेथोस्कोप जेव्हा लावून डॉक्टर्स साऊंड जे प्रोड्यूस केले आहेत ते ऐकतात कार्डियक सायकलमध्ये, तर त्यापैकी सेकंड साऊंड कशाचा आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला माहिती आहे की कार्डियक सायकल जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये दोन साऊंड येतात. एक असतो लब साऊंड आणि दुसरा असतो डब साऊंड. ओके, तर हे जे लब डब साऊंड आहे ते साऊंड्स ऑफ हार्ट आपण म्हणतो. आणि हे जे साऊंड्स आहेत ते व्हायब्रेशन्समुळे प्रोड्यूस होतात. म्हणजेच कोणते व्हायब्रेशन्स आहेत, जे व्हायब्रेशन्स आपल्या चेस्ट कॅव्हिटीमध्ये जेव्हा ब्लड गश होतं दोन्ही सगळ्या ॲट्रियममधून वेंट्रिकलमध्ये किंवा वेंट्रिकल्समधून वेसल्समध्ये, म्हणजेच एओर्टा किंवा पल्मनरी आर्टरीज ह्यामध्ये, तर त्याच्यामुळे जे व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होतात त्याला चेस्ट कॅव्हिटी कन्वर्ट करते इनटू साऊंड. तर ते हे जे साऊंड आहेत ते कोणते आहेत ते इथे विचारलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की हा जो डब साऊंड आहे तो कशामुळे येतो, तर हा जो साऊंड आहे तो सेकंड साऊंड आहे. कशाचा? कार्डियक सायकलचा. सेकंड साऊंड ऑफ कार्डियक सायकल. आणि हा जो सेकंड साऊंड आहे तो जो आहे तो स्टेथोस्कोपमध्ये आपल्याला ऐकू येतो. तो कशामुळे आहे? हा जो आहे तो सेमिलोनार व्हॉल्व्स जे आहेत, हे सेमिलोनार व्हॉल्व्स जेव्हा क्लोज होतात. ओके, तर सेमिलोनार व्हॉल्व क्लोजिंग मी इथे लिहिते. सेमिलुनार व्हॉल्वच्या क्लोजिंगमुळे जे आहे हा साऊंड येतो. ठीक आहे, तर हे जे सेमिलोनार व्हॉल्व क्लोज कधी होणार आहे? जेव्हा ब्लड फ्लोज फ्रॉम वेंट्रिकल्स टू आर्टरी. ओके, तर आर्टरीज कोणत्या आहेत? पल्मनरी आर्टरी अँड एओर्टा. ठीक आहे, तर ह्या फ्लोच्या वेळेस जो साऊंड येतो त्यावेळेस काय होतं की हे जेव्हा ब्लड फ्लो होतं तेव्हा काय होतं की सेमिलोनार व्हॉल्व फ्लो नंतर क्लोज होतात, तर त्याच्यामुळे हा साऊंड प्रोड्यूस होतो. आणि त्या साऊंडला आपण म्हणतो सेकंड साऊंड, दॅट इज डब साऊंड. ठीक आहे, तर हा साऊंड कशामुळे येत आहे? जसं मी म्हटलं की व्हायब्रेशन्समुळे. तर हे व्हायब्रेशन्स कोणचे आहेत? तर मी इथे तुम्हाला एक नोट पॉईंट देते. ठीक आहे, तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की व्हायब्रेशन्स सेटअप बाय pulmonary artery and wall of aorta, these will काय करणार आहे आता? ओके, त्याच्यामुळे काय होतं, ह्याच्या व्हायब्रेशन्समुळे काय होतं, हे व्हायब्रेशन कशामुळे आले आहेत? ड्यू टू द ब्लड फ्लो और ब्लड रिबाउंड back and forth between walls of artery and valve after closure. ओके, म्हणजेच काय आहे की जसं फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला डायग्रॅमॅटिकली दाखवते. सपोज हे आपली वेंट्रिकल आहे, तर हे वेंट्रिकलचे आपल्याला माहिती आहे ही जे वॉल्व आहेत ते ॲट्रियाला त्याच्या कनेक्ट करत आहेत. तर हे ॲट्रियम आणि वेंट्रिकल आहे. आणि इथून जो आहे, मी वेगळ्या कलरने दाखवते, इथून जी आहे सपोज एक आर्टरी बाहेर जात आहे, ती कोणतीही असू शकते. एकतर आपली असू शकते यामध्ये पल्मनरी आर्टरी किंवा आपल्यामध्ये असू शकते त्यामध्ये एओर्टा. तर इथे जो सेमिलुनार वॉल्व आहे ह्या पॉईंटला, तर जेव्हा ब्लड फ्लो जी आहे ती सपोज इथून होत आहे ह्या डिरेक्शनमध्ये, तर ब्लड फ्लो होत असताना काय होणार आहे, कधी कधी काय होतं
की ब्लड जसं इथे मूव्ह झालं आहे सपोज, आणि हे मूव्ह झाल्यानंतर यावरती प्रेशर येतं आणि हा वॉल्व इथे क्लोज होऊन जातो. तर ह्या वॉलमध्ये, ही जी आर्टरीची वॉल आहे ह्यामध्ये आणि ही वेंट्रिकलची वॉल आहे, ह्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स जे येतात त्या व्हायब्रेशनमुळे हा साऊंड प्रोड्यूस होतो, ज्यालाच आपण म्हणत आहे डब साऊंड. तर इथे हा नोट पॉईंट आहे, हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की तो कशामुळे झाला आहे. तर व्हायब्रेशन सेटअप इंटू पल्मनरी आर्टरी वॉल and that of wall of aorta and of ventricle due to the blood rebounding back and forth between the wall of artery and the wall of the closure. म्हणजेच इथून जेव्हा ब्लड वर जाणार आहे तेव्हा ब्लड इथे फिल होणार आहे. ब्लड फिल होत असताना सुद्धा व्हायब्रेशन येत आहे. ब्लड फिल झाल्यावर ब्लड जेव्हा ह्याच्यावर रिबाउंड होणार आहे, म्हणजेच रिबाउंड म्हणजे परत मागे जाईल थोडंसं, त्याच्यामुळे ही वॉल्व क्लोज होत आहे इथे, आणि वॉल्व क्लोज झाल्यामुळे तिथं जो साऊंड प्रोड्यूस होत आहे त्याला आपण म्हणणार आहे कोणचं साऊंड? सेकंड साऊंड, दॅट इज डब साऊंड. आय होप तुम्हाला हे आन्सर कळालं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे की बघूया ऑप्शन्स कोणते दिले आहेत. तर ऑप्शन फर्स्ट आहे ए व्ही वॉल्व्स ओपन अप. नाही, ए व्ही वॉल्व्स ओपन होत आहे तर त्यावेळेस साऊंड नाही आपण बघत आहे. वेंट्रिक्युलर वॉल्व्स व्हायब्रेट ड्यू टू गशिंग ऑफ ब्लड फ्रॉम ॲट्रिया. तर हा जो साऊंड आहे हा ॲक्च्युली फर्स्ट साऊंड आहे, दॅट इज लब साऊंड. थर्ड ऑप्शन दिला आहे सेमिलुनार वॉल्व्स क्लोज डाऊन आफ्टर द ब्लड फ्लोज इन टू द वेसिकल्स फ्रॉम वेंट्रिकल्स. तर हे आपल्याला आहे का सेमिलुनार वॉल्व? येस, आपण इथे सेमिलुनार वॉल्वच्या बद्दल बोलत आहे. सेमिलुनार वॉल्वच्या बद्दल बोलला आहे आपण, ब्लड फ्लोच्या बद्दल बोलला आहे. ओके, तर हे कोणचं ऑप्शन आहे? ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. ओके, आणि लास्ट ऑप्शन आहे ए व्ही नोड रिसिव्स द सिग्नल फ्रॉम एस ए नोड. नाही, याचा सुद्धा कोणताही साऊंड आपण बघत नाही आहे. इथे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, दॅट इज सेमिलुनार वॉल्व क्लोज डाऊन अँड द ब्लड फ्लोज इन टू द वेसिकल्स ऑफ वेसल्स ऑफ द आर्टरीज, वेसल्स फ्रॉम द वेंट्रिकल्स. ओके, वेसल कोणचे आहे? पल्मनरी आर्टरी आणि एओर्टा. आय होप तुम्हाला आन्सर कळाला आहे. ऑल द बेस्ट अँड टेक केअर.